मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या युगात जिथे आश्रमांमध्ये विद्येचा दीप प्रज्वलित व्हायचा आणि ते दीपाचे एक तेजस्वी वाहक होते महर्षी वसिष्ठ. रामराज्यातील एक दिवस लहान राम उत्सुकतेने वसिष्ठ ऋषींना विचारतो, गुरुदेव, हे जग इतकं दुःखाने भरलेलं का वाटतं? आनंद चिरकाल का टिकत नाही? वसिष्ठ स्मित करत म्हणाले, राम, हे सगळे मनाचा खेळ आहे. मन जर शांत झालं तर जगात दुःख राहत नाही. हा संवाद पुढे विस्तारून झाला योग वशिष्ठ ग्रंथ, जो आजही अद्वैत तत्वज्ञानाचा अमूल्य ग्रंथ मानला जातो. वशिष्ठ म्हणत, विश्व एक अखंड ऊर्जा आहे. मनुष्य हा सूक्ष्म विश्वाचा प्रतिबिंब आहे. जे आत आहे तेच बाहेर आहे. हे विचार ऐकताना आपल्याला आजच्या क्वांटम फिजिक्सची आठवण होते, नाही का? महर्षी वशिष्ठ हे सप्तर्षीपैकी एक होते. त्यांनी वशिष्ठ संहिता आणि अनेक वेदसूत्रे रचली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्या राज्य हे धर्म, नीती आणि न्यायाचे प्रतीक बनले. वशिष्ठ ऋषींचा वारसा आपल्याला शिकवतो, बाहेरचं जग बदलण्यासाठी आधी आत बदल आवश्यक आहे. धर्म ही केवळ पूजा नसून जबाबदारी पार पाडण्याची पद्धत आहे. मनाच्या सामर्थ्यावर विजय मिळवला तर संपूर्ण जग जिंकता येतं. तर मित्रांनो, आजचा आपला प्रवास इथेच संपतो. आजचा विषय होता महर्षी वशिष्ठ, ज्ञानाचा सागर. पुढच्या भागात भेटूया आणखी एका ऋषीसोबत. तोवर नमस्कार आणि मन शांत ठेवा.